नमस्कार. आज मला भारत आणि चीन विशेषतः लडाखच्या संदर्भात ज्या काही सध्या घडामोडी घडत आहेत त्याबाबतीत काही विचार मांडायचे आहेत. हे विचार मांडत असताना प्रास्ताविक म्हणून मला एक दोन गोष्टींबद्दल आधी सांगणं आवश्यक वाटतं. एक म्हणजे असं की ह्या घटनांना आपण दोन पातळीवरती बघू शकतो. एक पातळी ही संपूर्णतः स्थानिक पातळी आहे की ज्या स्थानिक पातळीवरती आपण लडाख असेल किंवा नेपाळ संदर्भात असेल किंवा सिक्कीम संदर्भात असेल ह्या घडामोडींची चर्चा करू शकतो. आणि दुसरी पातळी ही जागतिक आहे. ह्या दोन पातळ्यांवरती आपण ह्या समस्यांकडे बघू शकतो. स्थानिक पातळीवरती जर आपण बघितलं तर स्थानिक पातळीवरती आता विशेषतः लडाखच्या संदर्भात जर बघितलं तर मला वाटतं एक गोष्ट इथे माझ्या दृष्टीने स्पष्ट करण्याची गरज आहे. लडाखमध्ये ज्या काही घडामोडी आत्ता घडत आहेत किंवा सिक्कीममध्ये घडल्या त्याच्याबद्दल प्रत्यक्षात ज्याला आपण ग्राउंड रिॲलिटीज म्हणू, प्रत्यक्षात ती जी काही भूमी आहे की जिथे ह्या स्कर्मिशेस झाल्या, त्याला लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट म्हणावं असेल तर त्याची प्रत्यक्षात माहिती मला नाही. मी लष्करामध्ये कधीही नव्हतो. आय वॉज नेव्हर अ पर्सन इन युनिफॉर्म. तो अनुभव नाही. तिथल्या लोकल कमांडरनी जेव्हा काही घटना घडतात तेव्हा स्वतःचा पुढाकार घेऊन, इनिशिएटिव्ह घेऊन तो लोकल कमांडर काही निर्णय घेतो आणि तो तिथल्या तिथे घेतो. त्याची गरज असते. तेवढं डिसेंट्रलायझेशन हे लष्करामध्ये असतं. त्यामुळे तिथे निर्णय घेतलेला, ज्या परिस्थितीत घेतलेला, ह्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. बोलण्याची इच्छा नाही. तो माझा विषय नाही, तो माझा प्रांत नाही. त्याचबरोबर तिथे जी आखण्याची प्रत्यक्षात रणनीती आहे, ॲक्च्युअल डावपेच आहेत, म्हणजे लोकल टॅक्टिक्स अँड द काइंड ऑफ स्ट्रॅटेजी दॅट इज यूज्ड, ह्याबद्दल पण बोलण्याचा मला अधिकार नाही आणि त्या विषयात मला जायचं नाही. आणि मला असं वाटतं, आणि हे माझं स्वतःचं मत आहे, अर्थात हे कोणावरती मी लादू शकत नाही, स्वतःचं मत आहे की तिथे प्रत्यक्षात कार्य करण्याचा ज्यांना अनुभव नाही त्यांनी लष्कराच्या टॅक्टिक्सबद्दल, स्थानिक पातळीवरच्या रणनीतीबद्दल तशा अर्थाने वक्तव्य करायचं टाळावं. ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे, पर्सनल भूमिका आहे. मी स्थानिक पातळीवरच्या गोष्टी जेव्हा बोलतो आहे तेव्हा मी त्या रणनीतीबद्दल बोलत नाही. तिथे काय झालं, नक्की कसं गेलं, चीनी सैन्य किती आत आलं, नाही आलं, तिथे प्रत्यक्षात काय झालं, त्याच्यातनं कुठले डावपेच वापरले गेले. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो माझा प्रांत नाही, तो माझा विषय नाही, त्याच्यावरती बोलण्याचा मला अधिकार नाही आणि मी बोलू इच्छित नाही. मला जे आज मांडायचे ते प्रामुख्याने एका जागतिक पातळीवरच्या घडामोडींच्या चौकटीत आपण चीनकडे कसं बघतो किंवा ह्या घटनांकडे कसं बघतो हे मांडायचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी स्थानिक गोष्टींकडे, मला पॉलिसी लेवल, धोरणात्मक पातळीवरती काय घटना घडल्या आणि कशा पद्धतीने आपल्याला ते बघता येतील हे मला बघायचं. कुठेतरी ह्याच्याकडे बघताना एका व्यापक दृष्टिकोनातनं चीन असं का वागतो ह्या दृष्टिकोनातनं त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. मी असं म्हणतात, लुक ॲट द बिगर पिक्चर, त्यातलं मोठं चित्र बघा. व्हॉट बिगर पिक्चर? मला असं वाटतं
की चीनी राजकीय व्यवस्था आपण जर बघितलीत तर चीनी ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये म्हणजे जी काही अधिकारशाही आहे, जी काही अथॉरिटेरियन सिस्टम आहे, कम्युनिस्ट पार्टीचा जो काही कंट्रोल आहे, तो जर कायम ठेवायचा असेल तर चीनमधली अर्थव्यवस्था ही सातत्याने प्रगतिशील पथावरती असण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की चीनमध्ये जोपर्यंत आर्थिक व्यवस्था नाही किंवा सर्वसामान्य जनतेला ह्या सिस्टममधनं, म्हणजे चीनमध्ये जी काय आर्थिक राजकीय व्यवस्था आहे त्या सिस्टममधनं स्वतःचं हित साधता येतं आहे तोपर्यंत त्या सिस्टमला ते पाठिंबा देतील. जेव्हा ते हित साधता येत नाही तेव्हा त्या सिस्टमच्या विरुद्ध ते उभे राहतील. याचं एक वेगळं साईड रिमार्क म्हणा, एक वेगळं उदाहरण म्हणून मला इथे सांगावं असं वाटतं, ते म्हणजे टायनामेन स्क्वेअरमध्ये जे काही घटना घडल्या त्याच्याबद्दल. टायनामेन स्क्वेअरची घटना बघितली 1989. टायनामेन स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. ते आंदोलन टायनामेनच्या व्यतिरिक्त इतरत्र देखील झालं होतं, परंतु टायनामेन स्क्वेअर हे गाजलं आणि त्याच्याविरुद्ध लष्कराने कारवाई केली. तिथे मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. त्याच्याविरुद्ध जगभर चीनच्या विरोधात मानवी हक्कांचं उल्लंघन केल्या गेल्याबद्दल टीका झाली. परंतु असं प्रत्यक्षात दिसलं की त्या आंदोलनाला, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्वसामान्य चीनी नागरिकांनी, लोकांनी फारसा पाठिंबा दिलेला नव्हता. त्याचं कारण कदाचित असं असेल की त्या चीनची जी काही व्यवस्था आहे, राजकीय आर्थिक व्यवस्था आहे, त्याच्यातनं ह्या सर्वसामान्य लोकांना काहीतरी मिळत होतं. ती व्यवस्था बदलण्याची त्यांची इच्छा नव्हती. ती बदलली तर त्यातनं ज्या अनसर्टन्टीज येतील त्या नको होत्या. त्यामुळे तिथे तशा अर्थाने राष्ट्रभर उद्रेक झाला नाही. ते उदाहरण मी याच्यासाठी देतो आहे की चीनी अर्थव्यवस्था जोपर्यंत स्टेबल आहे तोपर्यंत काही होणार नाही. चीनी अर्थव्यवस्थेला आज धोका पोचला तो कुठपासून सुरू झाला, अर्थात हे माझं मत आहे, अमेरिकेने चीन विरुद्ध ज्या काही कारवाया करायला सुरुवात केली तेव्हापासून चीनी अर्थव्यवस्थेला धोका पोचला. हा जो धोका पोचला म्हणजे अमेरिकन ट्रेड वॉर, निर्बंध जे अमेरिकेने घातली, तिथपासून चीनी अर्थव्यवस्था डगमगायला लागली आणि ही डगमगणारी चीनी अर्थव्यवस्था आणखीन क्रायसिसमध्ये आली कोरोनाच्या संकटामुळे. कोरोनाच्या संकटामुळे जे चीनच्या अर्थव्यवस्थेला खरा धक्का बसला, त्याच्यातनं ही भीती की आता अंतर्गत कलह निर्माण होईल. अंतर्गत कलहाला सामोरं जाण्यासाठी एक तर अर्थव्यवस्थाच पुन्हा सुधारण्याची गरज आहे. त्याला तो प्रॉब्लेम्स चीनला जाणवत आहेत, ते सोपं नाही. दुसरा पर्याय साधारणपणे असा असतो, आपली सत्ता व्यवस्थित ठेवण्यासाठी की एक तुम्ही प्रखर राष्ट्रवादाची भूमिका मांडायला लागता आणि जनतेला आपल्याबरोबर ह्या राष्ट्रवादाच्या चौकटीत अत्यंत स्ट्रॉंग नॅशनलिझम त्या चौकटीत एकत्रित आणण्याचा प्रयत्न करता. जग तुमच्या विरुद्ध उभं आहे, जगातनी संकट निर्माण केलं आहे, त्याच्याविरुद्ध आम्हाला लढण्याची गरज आहे, आम्हाला अनेक आव्हानं आहेत, आमच्यासमोर अनेक धोके आहेत, त्यांना सामोरं जाण्याची गरज आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ही जी भूमिका आहे त्याच्यातनं एक मिलिटंट नॅशनलिझम तयार होतं. ती मिलिटंट नॅशनलिझम आपण आता चीनच्या संदर्भात बघू शकतो आणि हा वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. हा अमेरिकेसंदर्भात आहे, अमेरिकेविरोधी भूमिका घेण्यात आहे. कॅनडा संदर्भात आहे. हा ऑस्ट्रेलिया बाबतीत आहे, तिथे ऑस्ट्रेलियावरती जे काही निर्बंध आणण्याचा प्रयत्न चीन करते त्या बाबतीत आहे. हा जपान विरुद्ध सुरू केलेला आहे. हीच भूमिका दक्षिण चीनी समुद्रासंदर्भात आहे की तिथे आग्नेय आशियाई राष्ट्रांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. दक्षिण चीनी समुद्र हा आमचाच मालकीचा आहे, ही भूमिका तिथे मांडली जाते. नेपाळमध्ये संघर्ष दिसतो, तैवानमध्ये दिसतो, हाँगकाँगमध्ये दिसतो. हिंदी महासागरात कुठेतरी आपण प्रचंड प्रमाणात पुढे येण्याची गरज आहे हे दिसतं. भारतासंदर्भात दिसतो, तो सगळ्याच सीमेच्या संदर्भात दिसतो. पाकिस्तान संदर्भात तो आग्रही भूमिका दिसते. माझा मुद्दा असा आहे, चीनच्या ह्या व्यापक चौकटीतून आपण बघितलं
तर चीन एक कुठेतरी आक्रमक राष्ट्रवाद वापरण्याचा प्रयत्न करतो. इट इज अ मिलिटंट नॅशनॅलिझम. डिप्लोमॅटिक लेवलला राजनयाच्या पातळीवरती, ज्याला आज वुल्फ वॉरियर्स असं म्हणतात, की चीनी डिप्लोमसी अत्यंत आग्रही झालेली आहे, अत्यंत प्रखर झालेली आहे. तो जुना चोएनलायचा किंवा देंग शॉपिंगचा जमाना आता गेला, की जिथे ही सगळी राजनीती, हा सगळा राजनय अत्यंत क्वायट डिप्लोमसीनी, शांततेने बोलून, शांततेपणे चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता. तो काळ गेला. आता आग्रही भूमिका आहे, जोरदार टीका आहे. कोणी टीका केली तर त्याच्यावरती प्रखर प्रमाणात टीका होते. सोशल नेटवर्किंगचा वापर केला जातो. एकूणच बघितलं तर चीनचा जो काही जागतिक दृष्टिकोन आहे तो आता बदलला आहे. ह्या बदललेल्या जागतिक दृष्टिकोनामध्ये आपण ह्या स्थानिक घटनांकडे बघण्याची गरज आहे. लडाख असेल, सिक्कीम असेल, त्याच्याकडे बघण्याची गरज आहे, की कुठेतरी एक व्यापक रणनीती आहे चीनची, कुठेतरी एक व्यापक सामरिक नीती आहे, एक स्ट्रॅटेजिक पर्स्पेक्टिव्ह आहे, ग्लोबल व्ह्यू आहे. त्याच्यातून चीन हे सगळं करण्याचा प्रयत्न करते. आपल्याला म्हणूनच, आणि इथे मी आता पुन्हा स्थानिक पातळीवरती येतो, आपल्याला म्हणूनच हा लढा, तो लडाखचा असेल किंवा इतरत्र असेल, हा लढा अशाच प्रकारे 2 वेगवेगळ्या पातळींवरती लढण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवरती लढायचं का नाही? लढायचं. आणि ती धमक भारताने दाखवलेली आहे. डोकलामचं सगळ्यात लेटेस्ट उदाहरण आहे, की आम्ही हा लढा प्रदीर्घ पद्धतीने लढण्याची आमची तयारी. आणि असे लढे 2-4 दिवसात संपत नसतात. हे स्कर्मिशेस आहेत. हा लढा प्रदीर्घ असू शकतो आणि तो चाललेला आहे. आणि तो त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. तो काय 4 महिने चालेल, 8 महिने चालेल, वर्षभर चालेल. चीन जर बळाचा वापर करत असेल तर आपण प्रतिबळाचा वापर करतो. इफ देअर इज फोर्स, यूज काउंटर फोर्स, यूज शो ऑफ फोर्स. ती भाषा चीनला समजते. त्या भाषेत आपण आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली. स्थानिक पातळीवरती ही समस्या डोळेझाक करण्यासारखी नाही आहे. मी वन हॅज टू आन्सर दॅट अँड वन इज डुईंग इट. मी भारताने ती भूमिका घेतलेली आहे. त्याच्यातनं ते मागे पडणं शक्य नाही. परंतु ते करत असताना सायमल्टेनियसली तुम्हाला एका जागतिक पातळीवरती स्वतःची एक व्यूहरचना करण्याची गरज आहे. स्वतःची एक रणनीती आखण्याची गरज आहे. आणि ही रणनीती ही केवळ लष्करी पातळीवरती नसते. ही रणनीती राजनयाच्या पातळीवर असते. इट इज बेसिकली अ मोर ब्रॉडर स्ट्रॅटेजी. इट्स अ ग्लोबल वर्ल्ड व्ह्यू. आणि ती रणनीती भारत आज आखत आहे. मग त्याच्यामध्ये शेजारी राष्ट्रांशी बोलणी करणं, मित्रराष्ट्र शोधणं, काही आता भारताने ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेशी जो काही क्वाड नावाने संबंध सुरू केले आहेत लष्करी पातळीवरती, ते रशियाशी बोलणी करणं. म्हणजे डिप्लोमसीला तितकंच महत्त्व आहे जितकं स्थानिक पातळीवरती तुम्ही भूमिका घेता तितकी. त्यामुळे हा जो लढा आहे, मगाशी म्हटलं तसं माझ्या दृष्टीने हा प्रदीर्घ लढा आहे. हा काही दिवसांचा नाही आहे, काही महिन्यांचा नाही आहे. आणि या प्रदीर्घ लढ्यामध्ये भारताला सातत्याने वेगवेगळ्या पातळीवरती त्याला सामोरं जावं लागेल. त्या धोरणात्मक पातळीबद्दल मी बोलू शकतो. त्या धोरणात्मक पातळीबद्दल बोलण्याची माझी इच्छा आहे. परंतु प्रत्यक्षात कुठली रणनीती लष्कराने आखावी आणि कशा पद्धतीने ती रणनीती राबवावी हा माझा विषय नाही. त्यावरती मला बोलायचं नाही. आणि मला असं वाटतं त्याच्यावरती बोलण्याचं टाळावं. पण अर्थात दिस इज माय पर्सनल ओपिनियन. कारण शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असतात त्याची चर्चा निश्चित करण्याची अपेक्षा आहे. ती चर्चा धोरणात्मक असावी. राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयाचे प्रश्न हे महत्त्वाचे असतात. त्याची चर्चा होणं अपेक्षित असते, धोरणात्मक होणं अपेक्षित असते. परंतु अशा क्रायसिसमध्ये कुठेतरी आपण युनिफॉर्म, एकत्रित अशी राष्ट्राची भूमिका मांडणं देखील तितकंच गरजेचं असतं. आणि ते केवळ भारताअंतर्गत नाही तर बाहेरून बघणाऱ्या राष्ट्रांना देखील याची जाणीव झाली पाहिजे की ह्या समस्येला तोंड देण्यासाठी भारतात एक प्रकारचं ऐक्य आहे.
आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला या समस्येकडे बघावं लागेल, त्या दृष्टिकोनातनं आपल्याला या समस्येला सामोरं जावं लागेल. धन्यवाद.